नमस्कार डॉक्टर्स. जेव्हा एखादे तरुण आणि प्रतिभावान डॉक्टर त्यांची नवीन प्रॅक्टिस किंवा क्लिनिक सुरू करण्याचा विचार करतात, तेव्हा त्यांचा संपूर्ण फोकस हा कशावर असतो? तर सर्वोत्तम जागा निवडणे, प्रीमियम इंटेरियर डिझाईन बनवणे, अत्याधुनिक मेडिकल इक्विपमेंट्स आणणे आणि एक छानसा उद्घाटनाचा सोहळा प्लॅन करणे. पण या सगळ्यामध्ये 90% डॉक्टर्स एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. तो म्हणजे माझ्या ओपीडीत पहिला रुग्ण कधी आणि कसा येईल. अनेक नवीन डॉक्टर्स आम्हाला विचारतात की आम्ही नुकतंच क्लिनिक सुरू केलंय, आम्ही मार्केटिंग कधी सुरू करायला पाहिजे, 6 महिन्यांनी की जेव्हा प्रॅक्टिस थोडी सेटल होईल तेव्हा सुरू करावं. या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे नवीन डॉक्टरांनी मार्केटिंग नेहमी कधी आणि कसे सुरू करायला हवे. जर तुम्ही ही नवीन क्लिनिक सुरू करणार असाल किंवा प्रॅक्टिस सुरू करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी एखाद्या गल्लीत किंवा चौकात नवीन क्लिनिक सुरू झाले की फक्त पाठी बघून किंवा ओळखीने रुग्ण यायचे. त्याला आपण वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग म्हणायचो. पण आता 2026 मध्ये हे डिजिटल युग आहे. आज तुमच्या परिसरामधील रुग्णांकडे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत आणि अनेक डॉक्टर्स क्लिनिक सुरू झाल्यानंतर 6 महिने हे शांत बसतात. जेव्हा रुग्णांची संख्या सिग्निफिकंटली वाढत नाही आणि क्लिनिकचा खर्च हा त्यांना त्यांच्या खिशातनं करावा लागतो, तेव्हा त्यांना क्लिनिकच्या किंवा त्यांच्या मार्केटिंगची आठवण येते. यालाच आपण रिएक्टिव्ह मार्केटिंग असं म्हणतो. तर ही रिएक्टिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही तुम्हाला खूप महागात पडू शकते. आजची रियालिटी अशी आहे की क्लिनिक सुरू झाल्यावर रुग्णांची वाट पाहणे हे परवडणारे नाही. तुम्हाला प्रोएक्टिव्ह मार्केटिंग हे करावेच लागेल. डिजिटल मोगलीचा एक गोल्डन रूल सांगतो तुम्हाला. तुमच्या क्लिनिकच्या किंवा प्रॅक्टिसच्या उद्घाटनाच्या किमान 30 डेज प्रायर तुम्ही तुमची डिजिटल मार्केटिंग सुरू करायला हवी. आता तुम्ही विचाराल की क्लिनिक तर अजून पूर्ण तयार पण नाहीये, मग 30 दिवस आधी मार्केटिंग कसं करायचं? तर या 30 दिवसांमध्ये आपण 3 टप्प्यांमध्ये काम करतो. सर्वात पहिला टप्पा म्हणजे बिल्डिंग अँटिसिपेशन. म्हणजे काय? तर कुतूहल निर्माण करणे, एक्साइटमेंट निर्माण करणे. क्लिनिकचे इंटेरियर काम सुरू असताना तुम्ही तुमच्या परिसरामध्ये 5 ते 7 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सोशल मीडिया वापरून, जसं की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तर त्याच्या सहाय्याने तुम्ही एक अवेअरनेस कॅम्पेन क्रिएट करू शकता किंवा कमिंग सून या प्रकारचं कॅम्पेन तुम्ही रन करू शकता. दुसरं म्हणजे लोकल एसईओ म्हणजे गुगल बिझनेस प्रोफाईल तयार करणे. उद्घाटन होण्याच्या 15 दिवस आधी तुमचे गुगल मॅप प्रोफाईल हे लाईव्ह झालेलेच हवे, जेणेकरून जर कोणी आजाराबद्दल शोधत असेल तर त्याला समजायला हवे की लवकरच इथे या पर्टिक्युलर आजारासाठी किंवा या पर्टिक्युलर स्पेशालिटीसाठी नवीन क्लिनिक किंवा नवीन तज्ञ इथे प्रॅक्टिस करणार आहेत. तिसरा टप्पा आणि तो म्हणजे सर्वात महत्वाचा, अपॉइंटमेंट बुकिंग तुम्हाला तुमच्या पेशंटसाठी अगदी इझी करून द्यावे लागेल. त्यासाठी मग लागणार एखादं लँडिंग पेज, वेबसाईट, डायनॅमिक वेबसाईट असेल किंवा सिंगल पेज वेबसाईट असेल, काहीतरी तुम्ही त्यांना मीडिया दिला पाहिजे की जेणेकरून त्यांना इझिली त्यांच्या अपॉइंटमेंट्स या बुक करता येतील. जेव्हा तुम्ही उद्घाटनाच्या 30 दिवस आधी हे सर्व डिजिटल मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटी सुरू करता तेव्हा त्याचे 3 महत्वाचे फायदे हे मी तुम्हाला सांगतो. पहिला फायदा म्हणजे डे 1 ओपीडी. काही प्रमाणामध्ये तुमच्या ओपीडीच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला पेशंट दिसतात. दुसरं म्हणजे मानसिक शांतता. क्लिनिक सुरू केल्यावर जो सुरुवातीचा आर्थिक ताण असतो, मानसिक ताण असतो, तो पहिल्या महिन्यापासून कमी होतो, कारण रेव्हेन्यू जनरेट व्हायला सुरुवात झालेली असते. तिसरा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे ब्रँड अथॉरिटी. तुमचे कॉम्पिटिटर्स नेहमी विचार करत बसतात की यांची ओपीडी तर आता नुकतीच चालू झाली आहे, तर पहिल्या महिन्यापासूनच एवढे पेशंट्स कसे? याचे कारण दुसरं तिसरं काही नसून तुमची डिजिटल पकड याच्या मागे खूप महत्वाचा रोल प्ले करते. तर डॉक्टर्स, निष्कर्ष अगदी सोपा आहे. जर तुम्ही नवीन क्लिनिक, प्रॅक्टिस किंवा हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार करत असाल तर उद्घाटनाची वाट कृपया बघू नका. मार्केटिंग हा क्लिनिक सुरू झाल्यावर करायचा खर्च नाही, तर क्लिनिक सुरू करण्यापूर्वी केलेली सर्वात मोठी आणि महत्वाची गुंतवणूक आहे. तुम्ही तुमच्या मेडिकल प्रॅक्टिसवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या क्लिनिकचा पहिल्या दिवसापासूनचं मार्केटिंग आणि तुमची क्लिनिक हाऊसफुल करण्याची जबाबदारी ही डिजिटल मोगलीची असेल. तुमच्या नवीन क्लिनिकसाठी योग्य डिजिटल मार्केटिंगचा प्लॅन काय असावा, कसा असावा हे जाणून घेण्यासाठी आजच डिजिटल मोगली LLP ला संपर्क करा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची 30 मिनिटांची फ्री कन्सल्टेशन मीटिंग आजच बुक करू शकता. धन्यवाद आणि तुमच्या नवीन क्लिनिकसाठी खूप खूप शुभेच्छा.